आता पाहूया दिवसभरातल्या मोठ्या राजकीय बातम्या। अमरावतीतील शहापूरच्या 82 शेतकऱ्यांचं अनुदान जम्मू काश्मीरच्या शहापुरातील शेतकऱ्यांना, तर बच्चू कडू विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार। नाभिक समाजाविरोधात केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करतो। कपिल पाटलांकडून नाभिक समाजाची माफी, तर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांकडून हातकणंगलेत राजू शेट्टींचा प्रचार। युती असतानाही धैर्यशील माने यांचा प्रचार केला नसल्यानं निशिकांत भोसलेंच्या हकलपट्टीची मागणी। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मला परभणीत फटका बसला। जरांगेंनी मराठा कार्ड खेळल्याने ओबीसी समाज ताकदीने बाहेर आला। महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांचं वक्तव्य। मी सब समान तो देश मान हा माझा अजेंडा आहे, तर काही प्रमाणात जरांगेंचा फटका मला बसण्याचा प्रयत्न झालेला आहे। ज्यावेळेस त्यांनी मराठा राजनीती करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच ताकदीने डबल फोर्सेसनं ओबीसी देखील तयार झाला। मावळमध्ये झळकले श्रीरंग बारणेंच्या विजयाचे बॅनर। खासदार झाल्याबद्दल श्रीरंग बारणेंचं अभिनंदन, बॅनरवर उल्लेख। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील उर्से टोलनाक्यावर निकालाआधी श्रीकांत शिंदे राहुल शेवाळेंच्या विजयाचे बॅनर। खासदारपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छांचे बॅनर झळकले। उजनी धरणात बुडालेली बोट सापडल्याची सूत्रांची माहिती। बोटीतील 6 जणांचा बुडून मृत्यू। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सुप्रिया सुळेंकडून घटनास्थळाची पाहणी। सर्व शाळांना पीटीचा तास अनिवार्य, मैदान नसलेल्या शाळांना परवानगी नाही। वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी डे निमित्तच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य।